मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सेवानिवृत्त जवान सुरेश कुवर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। चितोड रोडवरील माडा कॉलनीतील वादग्रस्त भिंतीची मनपाने चौकशी करून भिंत पाडण्याची मागणी। आणि प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। भारतीय अर्ध सैनिक दलातून निवृत्त झालेले हवालदार प्रशिक्षक सुरेश कुवर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शिंदखेडा येथील विरदर रोडवरील मराठा मंगल कार्यालय येथे रविवारी संपन्न झाला। भारतीय अर्ध सैनिक दलातून निवृत्त झालेले हवालदार प्रशिक्षक सुरेश भिलाव कुवर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शिंदखेडा शहरातील विरदर रोडवरील मराठा मंगल कार्यालय येथे रविवारी संपन्न झाला। यावेळी लखताई मिलिटरी स्टोअर अँड कलेक्शन या दुकानाचे नवी भाजी मार्केटच्या शॉपिंग मध्ये उद्घाटन करण्यात आले। सुरेश कुवर हे मूळचे सोनेवाडी येथील रहिवासी आहेत। त्यांनी अर्धसैनिक दलात 22 वर्षे सेवा दिली। त्यानंतर ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त त्यांचा अनेक मान्यवर व हितचिंतकांतर्फे सपत्नीक सत्कार करीत पुढील आयुष्यात शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी अरुण बागोल, पंकज सोनवणे, वेडू सूर्यवंशी, आनंद पानपाटील, महेंद्र कुवर, अभिमान कुवर, सुरेश कुवर, विवेक कुवर, रत्नाबाई कुवर, ज्योत्स्ना कुवर, दीपाली कुवर, राज कुवर आदी उपस्थित होते। राहणारा सोनेवाडी हल्ली मुक्काम शिंदखेडा आहे। त्याची जी परिस्थिती होती अगोदरची खूप निगडीची परिस्थिती होती। त्याच्यामधनं मी खूप संघर्ष केलं। माझी इच्छा होती त्याचे पोस्टमध्ये जायचं आणि ते अचिव्हमेंट मी स्वतःहून मेहनत केली आणि त्याचे ते अचिव्हमेंट मी केली। त्यानंतर मी 21 जुलै 2002ला CSF मध्ये भरती झालो। भरती झाल्यानंतर माझी 11वीची ट्रेनिंग संपल्यानंतर माझं कर्तव्य बघून मला त्यांनी परेड कमांडर घोषित केला। त्या परेडला मी नेतृत्व केलं। पहिली पोस्टिंग माझी आरकुनाम तमिळनाडूमध्ये आरकुनाम आहे तिथं झाली। तिथंच ट्रेनिंग केली, तिथंच पोस्टेड होतो। त्यानंतर 2009ला मी निसा हैदराबाद तेलंगणामध्ये आहे तिथं गेलो प्रशिक्षकाच्या रूपमध्ये ट्रेनिंग मास्टर। तिथं मी 6 वर्ष कार्य केले। आरकुनामला पण एक ट्रेनिंग मास्टर होतो। त्यानंतर मी निसा हैदराबाद तिथं पण तेच कार्य केले। त्यानंतर 2014 या साली मी MP मध्ये बळवा होतं। त्या ठिकाणी मी गेलो त्याचे प्रशिक्षण आणि याचे आर्मर म्हणून तिथे मी ड्युटी बजावली। त्यानंतर 2018 मध्ये मी बॉम्बेला आलो JNPT सेवामध्ये पोस्ट आहे। त्या पोस्टला मी ॲज ए आर्मर म्हणून ड्युटी निभवली। त्यानंतर 2022ला गुजरातमध्ये अंकलेश्वर ONGC अंकलेश्वर या ठिकाणी मी आलो। तिथून मी 31 मे 2024 रोजी सेवापूर्ती घेतली BRS म्हणून मी निवृत्त झालो। याच्या अंतरात मी UN नेशन यानी की युनायटेड नेशन यांचा सदस्य म्हणून नॉर्थ अमेरिकेमध्ये खेती कंपनी त्या कंपनीमध्ये मी 14 महिने ड्युटी केली आणि त्यांनी पण मला खूप वाहवा केली, प्रशंसा केली। मला भेटवून त्यांनी हे केलं। धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे रविवारी संपन्न झाली। धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे सभापती संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली। वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर एकूण 14 विषय घेण्यात आले होते। त्यात सभासदांच्या गुणी पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी पदवी व डिप्लोमा परीक्षेत पास होऊन 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करणे, मागील दिनांक 25/6/2023 चे वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, माहे-एप्रिल 2023 ते मार्च 2024 अखेर 33 नफा तोटा पत्रक ताळेबंद वाचून कायम करणे, संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मार्च 2023-24 अखेर झालेला नफा लाभांश 12% दराने वाटण्यास मंजुरी देणे, सन 2023-24 अखेरचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे, सन 2024-25 सालाकरता अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 24-25 या वर्षाचे लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे, सभासदांचा अपघाती विमा उतरवणे, मासिक वर्गणीची रक्कम वाढवण्याबाबत
कर्जावरील व्याजाची रक्कम वाढविण्याबाबत, कर्ज व्याज व वर्गणी व्याज यातील मार्जिन तफावत यावर चर्चा करणे, सभासद कल्याण निधीची रक्कम 50 वरून 100 पर्यंत वाढवणे, कर्ज वसुली रकमेवर कमिशन देण्याबाबत चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा झाली। यावेळी सभापती संजय शिंदे, उपसभापती सच्चिदानंद वळवी, मानद सचिव सुभाष बाविस्कर यांच्यासह संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सभापती संजय शिंदे, उपसभापती सच्चिदानंद वळवी, सचिव सुभाष बाविस्कर, संचालक श्रीकांत देसले, संतोष चौधरी, महारू पाटील, संतोष जोशी, रोहिदास कोळी, उत्तम वाघ, लोटन धनगर, हिरालाल गुले, तुषार साळुंके, दीपक महाले, माया बिराडे, बसंती पाडवी, शरद बोरसे, राजेश गोलप, कैलास कांखरे, संजय जाधव, व्यवस्थापक मुकेशचंद्र सूर्यवंशी, शेख शकीलुद्दीन, गुलनार रसूल पिंजारी आदी उपस्थित होते। की आतापर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण जो ऑडिट करतो ते ऑडिटचा रिपोर्ट संचालक मंडळासमोर माझ्या 28 वर्षाच्या सेवेत कधीही समोर आलेला नाही। सर्वांचं भाग्य आहे आपलं की या 2 वर्षापासून आम्ही तो ऑडिट रिपोर्ट तुमच्या समोर ठेवतो आहे। त्याचा मान्यता घेऊन जी सभासदांची यादी आमची कच्ची झालेली होती, बाकीदार बरेच सभासद होते, त्यांना प्रत्यक्ष आम्ही फोनद्वारे फोन करून त्यांनी काही लोकांनी बरेच पैसे भरले, त्याच्यामुळे त्यांचं नाव मार्च अखेर यादीतून वगळलं गेलं। म्हणून वसुलीच्या संदर्भात आमचं एकदम स्ट्रिक्ट धोरण आहे आणि पतसंस्थेच्या इतिहासात आजपर्यंत 2% दंड व्याज वसुली कोणीही केलेली नाही, ती आम्ही करत आहोत। त्याच्यामुळे सभासदांना विनंती आहे की ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी वेळेवर भरा, नाही तर त्यांना 2% दंड व्याज लागणारच आहे, त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। हे नियमानुसार आम्ही करत आहोत आणि मागच्या वेळी त्याची मान्यता पण घेतलेली आहे। मागच्या पंचवार्षिकला आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वार्षिक अहवाल पाहिला असेल, थकल बाकीदारांचे एवढे दावे कोणीही दिले नाही। मागच्या वार्षिक अहवालात जो 45वा वार्षिक अहवाल आहे त्याच्यात 82 लोकांची थकबाकीदारांची यादी होती, आता ती कुठे 15 आणि 20 वर आलेली आहे। 20 वर आली म्हणजे आमचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुम्ही यादी दिली म्हणून हे सगळं आम्ही प्रत्येक म्हणजे आता बोलू नये, प्रत्येक संचालकांनी आम्ही 25 सभासद वाटून घेतले आहे आणि त्यांच्यावर आम्ही कामकाज करणार आहोत। धुळे शहरातील चितोड रोडवरील माडा कॉलनीतील मिलच्या भिंतीलगतच्या वादग्रस्त भिंतीची मनपाने चौकशी करून भिंत पाडावी अशी मागणी हनुमंत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। धुळे शहरातील चितोड रोडवरील माडा कॉलनीतील मिलच्या भिंतीलगत असलेल्या भिंतीची मनपाने चौकशी करून भिंत पाडावी अशी मागणी हनुमंत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की धुळे शहरातील चितोड रोडवरील म्हाडा कॉलनीमधील मिलच्या भिंतीजवळ प्लॉट नंबर 10च्या घराची पाठीमागील भिंतीचा प्लॅस्टर मागील 11 नंबर घर मालकाने पाडून नवीन बांधकाम करत आहे। या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार केली गेली आहे, मात्र या तक्रारीची अद्याप दखल घेण्यात आली नाही। तसेच आम्ही या संदर्भात नोटीसही पाठवली आहे, मात्र नोटीसही संबंधित व्यक्तीकडे पाठवण्यात आली नाही। तसेच या संदर्भाची नोटीस आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी इंजिनियर राजदीप यांच्याकडे देऊन ती नोटीस संबंधित व्यक्तीकडे देण्यास सांगितले होते, मात्र इंजिनियरांकडून ही नोटीस देण्यात आली नाही। तसेच नगर रचना विभागामधील इंजिनियर सोनवणे यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली, मात्र त्यांच्याकडूनही म्हणावे तसे उत्तर मिळाले नाही। आपण या संदर्भाची चौकशी करून सदरची भिंत पाडण्यात यावी, नवीन प्लॅस्टर करून देण्यात यावी, महापालिकेच्या नियमाप्रमाणे बांधकाम करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। घर आहे आशा हनुमंत शिंदे यांच्या नावाचं, ते त्यांच्या आईचं होतं। 2017ला यांच्याकडे हस्तांतर झालं, ट्रान्सफर नाही हस्तांतर यांच्या नावावर। त्याच्यानंतर ते घर बंदच आहे, इंटॅक्ट बंद आहे, म्हणजे तिथं काही परिस्थिती अशी नाही आहे। फक्त गेल्या वर्षी आम्ही ते पूर्ण खराब झालं होतं म्हणून दुरुस्त करून मार्च एप्रिलमध्ये दुरुस्त करून घेतलं होतं। कंपाऊंड वॉल वगैरे त्याला आहे, ते सगळं दुरुस्त करून ठेवलं, त्याची ते बंदच होतं। फक्त हे आम्ही 6 एप्रिलला 6 मार्चला आल्यानंतर आम्हाला हे समजलं की जस्ट घर उडायला आम्ही बघायला गेलो तर तिथे भिंत पडलेली होती कंपाऊंड वॉल। आता ती पडली म्हणून आम्ही बघितलं तर पाठीमागून सगळं खरडून टाकलेलं होतं, प्लास्टर काढून टाकलेलं होतं एकाच भिंतीचं, आणि खड्डे घेतलेले होते चौकेत। त्यानं आम्ही 6 तारखेला आणि 6 मार्च आणि 5 मार्चला भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जे काय असेल हे प्लास्टर करा आणि तुम्ही बांधकाम करा। हे प्रमिला त्या बाई जे आहे त्यांचं नाव प्रमिला शिवाजी मदने, त्या गाळा नंबर 11च्या ओनर आहे। तर त्या इकडं तिकडं काहीच हे करता, त्यांनी इव्हन आमच्याशी पण संपर्क साधला नाही। तर आयुक्त मॅडमने त्यांना विचारलं की बांधकामाच्या अगोदर तुम्ही त्यांच्याशी बोललात का की आम्ही बांधकाम करतो? नाही म्हणलं, मॅडम
ते पण बोललेलं नाही. आम्ही स्वतः संपर्क साधून आता शेवटी आमच्यावर आणली. आता मागणी काय तुमची? आमची मागणी फक्त एवढीच आहे की ती भिंतीचं प्लास्टर करावं, जेणेकरून पावसामध्ये ते भिंत भिजून घर पडू नये. आणि ते आयुक्त मॅडमनी काल तसं सांगितलं होतं की त्या राजदीप नावाच्या इंजिनियरला सांगितलं बोलवून, आमच्यासमोर सगळे लोक होते, की यांना 24 तासाची मुदत द्या आणि तुमची भिंत जी वाढली ती उतरवा, यांचं प्लास्टर करून द्या आणि तुमची भिंत उभा करा असं सांगितलं. पण आज त्यांनी वेगळंच सांगितलं. त्यांनी आज परिस्थिती अशी झाली की आम्हाला एक मेमो आला आहे आत्ता, म्हणजे पत्रकार परिषदेनंतर व्हॉट्सअपवर आलेलं आहे की त्याच्यात म्हणतात तुमची कागदपत्र दाखवा. आमची कागदपत्र घाळ झालेली आहेत. महापालिकेकडूनच आमचा नकाशा घराचा मिळत नाही. महापालिकेचे कमलेश सोनवणे म्हणता आम्ही चोरीला गेले आणि सांगितल्यानंतर ते हसतायत पालिका आयुक्ताकडे बघून. आणि आशा शिंदेने सांगितले की आमचा नकाशा चोरीला गेला म्हणून चुकीचं आम्हाला दिलेलं आहे. पेपर पण आम्हाला दिले जातात. पेपर पण दिली जात. याच्या पुढे काय करणार आहे? आता काय करणार तुम्ही? आत्ता एवढंच आहे की त्यांनी महापालिका आयुक्तांनी की त्यांना डायरेक्ट 24 तासाची मुदत देऊ द्या, नंतर 2 आठवड्याची त्यांना जी मुदत द्यायची देऊ द्या. त्यांनी भिंत उतरवावी आणि ते प्लास्टर करून देऊन त्यांनी परत ते बांधावं. नाही झालं तर याच्या पुढं आणखी पुढच्या स्टेपला आम्हाला करावं लागेल. कलेक्टर साहेबांना भेटावं लागेल आणि तिथे नाही झालं तर शेवटी मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही दाद मागवायची. धुळे येथील प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पारा रोडवरील बडगुजर प्लॉट येथील संस्थेच्या कार्यालयात रविवारी संपन्न झाली. धुळे येथील प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पारोळा रोडवरील बडगुजर प्लॉट येथील संस्थेच्या कार्यालयात रविवारी संस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विषय पत्रिकेवर एकूण 10 विषय घेण्यात आले होते. त्यात मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन 2023-24चे वार्षिक अहवाल व हिशोबपत्रके वाचून मान्यता व स्वीकृती देणे, सन 2024-25 सालासाठी वार्षिक खर्चाचे संचालक मंडळाने तयार केलेले अंदाजपत्रकास मंजुरी देणे, तसेच सन 2023-24 वर्षात कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देणे, दिनांक 31/3/2024 अखेर लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून स्वीकृती देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2023-24चा नफा वाटल्यास मान्यता देणे, सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी शासन नाम तालिकेमधील लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व मानधन देण्याबाबत विचारविनिमय करणे, प्रेमरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेचे विलिनीकरण करणे, वार्षिक सर्वसाधारण सभेत अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे, समोपचार योजनेअंतर्गत दिलेल्या कर्ज खात्यांची माहिती देणे व मान्यता देणे यावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी यावेळी अध्यक्ष प्रेमचंद नहार, रमेश मुसळे, रिकपचंद सुराना, विजय ठक्कर, स्वप्नील नहार, शोभा मुसळे, सुरेशचंद्र ललवानी, जितेंद्र भंडारी, महेंद्र भानुशाली, स्वप्नाली नहार, रहमान खान, अजीज खान पठाण, भानुदास एलमामे, ईश्वरलाल भावसार आदी उपस्थित होते. लवकरात लवकर प्रेमरत्न महिला नागरी पतसंस्था प्रेमदीप मध्ये विलीन करण्यास आपल्याला वेळ लागणार नाही आणि ते करणे फार गरजेचं आहे. यामुळे तो विषय सुद्धा आपण घेतलेला आहे. अशा रीतीने मध्ये आपण अहवालाचं वाचन केलेलं आहे. कार्यक्रम पत्रिकेवरील विषय सुद्धा घेतलेले आहे. काही कोणाचे प्रश्न किंवा जी सूचना असते ती सुद्धा काही प्राप्त झालेली नाही आहे. त्याप्रमाणे एकदम ओके या पतसंस्थेच्या बद्दल आपल्याला समाधान आहे. या सगळ्या सहकार्यात संचालक मंडळ, आपले कर्मचारी वर्ग आणि सहकारी आणि सभासद यांनी चांगलं सहकार्य केलेले आहे. त्यामुळे ही संस्था लवकरात आणखी जास्तीत जास्त भरभराटी येण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मित्र हो, फक्त 3,70,00,000 रुपये ठेवीवर आपण हा 36 लाख रुपये नफा आयोजित केलेला आहे. इतक्या कमी ठेवीवर सुद्धा इतका हा नफा आपण आज इथे कलेक्शन केलेला आहे. त्यामुळे अहवाल वाचून बऱ्याचशा लोकांनी प्रशंसा केलेली आहे की अति सुंदर असा हा नफा झालेला आहे. अशाच रीतीने हे कारोबार कंटिन्यूस राहण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य हवे आणि आपले सहकार्य देत राहू ही आपला विनंती आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर.
सेवानिवृत्त जवान सुरेश कुवर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. चितोड रोडवरील माडा कॉलनीतील वादग्रस्त भिंतीची मनपाने चौकशी करून भिंत पाडण्याची मागणी. आणि प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम्सचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम्स. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.